मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका घोषणेमुळे हलाल विरुद्ध झटका मांस असा वाद सुरू झालाय। ठिकठिकाणी मल्हार सर्टिफिकेटसह मांस विक्री करणारी दुकानं उघडली जातील आणि हिंदूंनी त्याच दुकानांमधून मांस खरेदी करावं असं आवाहन नितेश राणे यांनी केलंय। यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस आमदार अमीन पटेल आणि सपा आमदार रईस शेख यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। आता मल्हार जर नाव असेल तर ते कुठल्या पद्धतीने मटण देणार आहेत? झटका देणार आहेत का? तर झटका ही पद्धत ही फक्त पंजाब प्रांतामध्ये खास करून शीख समुदायामध्ये वापरली गेली। त्याला एक वेगळा अर्थ आहे, त्याला एक वेगळा धार्मिक संबंध आहे, पण त्याच्यावरनं वाद घालावा असं काही मोठं नाही आहे। आज वर्षानुवर्ष आमच्या आई वडील बहीण भाऊ काका खानदान मटण आणायला जातं, मटण निवडतं। मला बोकडाचा पुढचा पाय दे, मला बोकडाची छाती दे, सीना दे, कंबर दे। आपण इतके चविष्ट माणसं आहोत, इतकी चिकित्सक माणसं आहोत की आपण हे सगळं निवडून मटण घेऊन येतो घरी। आता या मटणामध्ये सुद्धा आपण जर हे करणार असू तर मग मच्छीचं काय करायचं? मच्छी कशी कापणार? हलाल कापणार का मल्हार कापणार? काय करता काय या देशात? तुम्ही काय लावलंय काय महाराष्ट्रामध्ये? कोणाला काय खायचं आहे ते लोकांना वर सोडा ना, कशाला आपल्याला सांगायचं? आज आम्ही मटनवर बोलतो, उद्या आपण जे आहे ते व्हेजिटेबलवर बोलूया, नंतर फिशवर बोलूया। हे बरोबर नाही। जे लोकांना जे पाहिजे ते त्याला मार्केटमध्ये येऊया, त्यांना खाऊ द्या। कुणालाच काही प्रॉब्लेम नाही। नितेश राणेजी आता त्यांनी सांगितलं की मल्हार सर्टिफिकेट देऊ, स्वागत आहे त्यांचं। ज्याला मल्हार पाहिजे तो मल्हार घेईल, ज्याला हलाल पाहिजे ते हलाल घेईल। ते असंही म्हणतात की हिंदू जे खाटीक आहेत त्यांनाच ते मल्हार सर्टिफिकेट। कोण ऐकतोय? शासनाचं धोरण आहे का हे? वक्तव्य करणं एकदम सोपं आहे। त्यांना सांगा की ते शासन निर्णय आणा त्यांनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।